सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी अनेक गोष्टी शेअर करत असतात. तर नुकतीच एका अभिनेत्रीने व्हिडिओच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्रीच्या घरी चक्क चोरी झालीय. ही अभिनेत्री आहे भाग्य दिले तू मला फेम जान्हवी किल्लेकर. जान्हवीच्या पेंटच्या घरात चोरी झालीय. चोरांनी स्पीकर्स, तिच्या भावाच्या महागड्या वॉचचं कलेक्शन, आईच्या साड्या अशा सगळ्या गोष्टी चोरल्यात. तिने हे सगळं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. या सगळ्यामुळे तिच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक सुद्धा आल्याचं तिने सांगितलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. नमस्कार, मी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. आज अशी अचानक व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की माझं पेणमध्ये एक घर आहे. छोटंसं मिनी बंगलो रिसेंटलीच आम्ही बांधलेलं आहे आणि ते आमचं वीकेंड होम आहे. म्हणजे आम्ही फक्त सॅटर्डे संडेला त्या घरी जातो, माझे मम्मी पप्पा वगैरे. सो झालं असं की नुकताच माझ्या त्या पेणच्या घरात चोरी झाली आणि चोरांनी बऱ्याचशा मौल्यवान वस्तू, म्हणजे जसं की आमच्या घरातले सगळे स्पीकर्स जे होते, प्लस माझ्या भावाची गिटार होती, माझ्या भावाचे वॉचचे कलेक्शन्स होते खूप सारे, ते चोरीला गेलेत आणि मम्मीच्या बऱ्याच साड्या चोरीला गेल्यात. अशा बऱ्याच गोष्टी घरातल्या चोरांना जे शक्य झालं घेऊन जायला ते त्यांनी चोरून घेऊन गेलेत. आणि AC काढण्याचा पण प्रयत्न केला, पण मे बी त्यांना ते जमलं नसेल. फ्रीज पण हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काही गोष्टी त्यांना न्यायला जमल्या नाहीत म्हणून त्यांनी नेल्या नसतील कदाचित. पण व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असंच आहे की जर तुमचंही असंच एखादं बंद घर असेल किंवा तुमचंही एखादं वीकेंड होम असेल तर प्लीज काळजी घ्या, कारण की चोरांचा अगदी सुळसुळाट झालेला आहे. म्हणजे ते अगदीच मला असं वाटतं की ते नजर ठेवून असतात की ह्या घरी कोण किती वाजता येतं, कधी असतात, आणि मग व्यवस्थित वेळ साधून ते लोक चोरी करून जातात. आणि काय असतं ना, आपण खूप आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात, आपल्याला आपलं प्रेम असतं काही गोष्टींवर. म्हणजे माझं पर्सनली आहे की माझं एखादं साडी पिन पण मी कुठे विसरून येत नाही, कारण की ती माझी गोष्ट आहे. सो मला माझ्या गोष्टींवर खूप प्रेम आहे आणि अचानक असं सगळं झालं. बऱ्याच गोष्टी आम्ही सिलेक्टिव्ह घेतलेल्या होत्या आवडीने आणि त्या सगळे चोर घेऊन गेले. एनिवेज पेणचे पोलीस त्या सगळ्या गोष्टींचा तपास घेत आहेत, पण चोर हाती लागतील असं काही वाटत नाही, कारण की ऑब्व्हियसली आम्ही वीकेंडला जातो, त्याच्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या दिवशी चोरी झाली हे आम्हालाही माहीत नाही आहे. लास्ट सॅटर्डे संडे जेव्हा मम्मी पप्पा गेले तेव्हा अचानक सगळं असं बघितल्यावर एक वाईट गोष्ट पण अशी घडली की माझ्या मम्मीने कदाचित त्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतलं आणि तिला एक पॅरालाइज्ड अटॅक आला. सो आत्ता पण ती हॉस्पिटलाइज्ड आहे. काय ना, ते खूप हळव्या मनाचे असतात आपले आई बाबा, आणि त्याच्यामुळे त्यांना, आणि आमच्या आयुष्यात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली, त्याच्यामुळे मम्मीने खूप मनावर घेतली ती गोष्ट. आता ती हॉस्पिटलाइज आहे, आता ती ओके आहे, पण तिला अचानक ते सगळं मे बी तिने टेन्शन घेतलं आणि तिला ते सहन नाही झालं, त्याच्यामुळेही झालं असेल या सगळ्या गोष्टी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमची असं काही घर असेल, वीकेंड होम असेल, तर त्या घराची काळजी घ्या आणि सतर्क राहा. खूप चोरांचा सुळसुळाट झालेला आहे, एवढंच माझं सांगणं आहे. थँक्यू सो मच. अलीकडेच अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी सुद्धा चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार आपल्या समोर आला होता. तर हा व्हिडिओ शेअर करत जान्हवीने नेटकरांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तुम्हाला या घडल्या प्रकाराबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.